श्री यशवंत भोसले सर माजी नगरसेवक PCMC हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत। मी कुरकुंडे सरांना विनंती करतो की त्यांनी यशवंत भोसले सरांचा सत्कार करावा। उषाताई मुंडे या आपले आमदार साहेबा सत्कार करावा। आमदार अकोले यांचा सत्कार उषाताई मुंडे करतायत। मी लामटे सरांना विनंती करतो की कृपया आपण त्याचा स्वीकार करावा। या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार सुनील भाऊ भुसारा यांचा देखील सत्कार उषाताई मुंडे करतायत। आपल्याला विनंती आहे की काही वकील मंडळींना, काही कार्यकर्त्यांना काही शंका उपस्थित करायच्या आहेत। आपल्या या ठिकाणी जास्त वेळ नाही, परंतु 5 ते 10 मिनिटच घेतो। मी त्यांना विनंती करतो ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन ते प्रश्न विचारावेत। आणि कंडिशनल व्हॅलिडिटीची जी कंडिशन आहे ते कमिट्या ओपन करत नाही। 7-8 वर्षापासून तीच मुलं पुन्हा आता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनसाठी येत आहेत। तर या पद्धतीच्या ज्या ऑर्डर आहेत, कारण व्हॅलिडिटी देण्याचे भरपूर निकष कमिटी पाळत असते, परंतु हायकोर्ट या सगळ्याला बायपास करून जे कंडिशनल व्हॅलिडिटी देते, तर यासाठी आम्ही काय करू शकतो? 36 बद्दल आता जो आपण भाषणामध्ये आता शहरीला ज्या ओपन मध्ये प्रॉपर्टी विकल्या जातात त्याच्यापेक्षा काहीतरी नगण्य किमतीने त्या विकल्या जातात आणि त्यामुळे जे आर्थिक शोषण आज आदिवासींचं होतंय, आज मावळ असेल, आंबेगाव, जुन्नर तालुका किंवा नाशिकचा तर जवळजवळ नगरपालिकेमध्ये सगळी प्रॉपर्टी आलेली आहे। अशा बाबतीत 36A मध्ये काही आम्हाला त्याच्यात काही परंतु टाकून आमचा काही आर्थिक विकास करता येईल काय, याबद्दल सुद्धा आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे। कोर्टाला अधिकार आहे का की बाबा कमिटीला ऑर्डर देण्याचं किंवा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी द्या, तुम्ही रिव्हेरीफाय करा किंवा मग तुम्ही परत पडताळणी करून जर रिजेक्ट होत असेल तर असं करा, असं काय आहे का यामध्ये? थँक्यू। त्याच्यानंतर 56 नंतर झाल्यानंतर 76ला असं म्हटलं गेलं की एरिया रिस्ट्रिक्शन काढलं। ॲक्च्युली व्हॉट इज इट, म्हणजे खरं म्हणजे जे आदिवासी नाही त्यांना आदिवासी करा का असं म्हणू नये का त्याच्यामध्ये? तर ह्या गोष्टीवर कोणी बोललं जात नाही, कोर्ट ऐकून घेतलं जात नाही, असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर शेड्यूल एरिया तयार केलेला आहे, 56-50चा जो अमेंडमेंट केलेलं आहे आणि सर्टिफाय केलं की ह्याच एरियामधला आदिवासी माणूस तो कुठलाही हा आदिवासी आहे, घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे। आणि मग आत्ता तुम्ही नांदेडला महादेव कोळी जन्माला घालता, सोलापूर कोलाला महादेव कोळी जन्माला घालता, हे कुठल्या कायद्यामध्ये किंवा लोकशाहीचं हे जे मोठं फ्रॉड आहे हे असं आम्हाला वाटतं, किंवा लोकशाहीचं कायद्याचा अबूज आहे असं आम्हाला वाटतं। तर याच्यावरती काहीतरी परमनंट सोल्युशन व्हायला हवं असं मला वाटतं। थँक्यू सर। आरक्षण आहे ते सरकारने 2016 पासून स्थगित केलेलं आहे। त्यावर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळी लढाई झाली। आता महाराष्ट्र शासनाकडे तो विषय आहे, परंतु त्यावर कुठलाही निर्णय अजून घेतला जात नाही। त्यामुळं आतापर्यंत जवळजवळ 8 वर्ष झाले आणि सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना यापासून वंचित राहावं लागतंय। तरी हा विषय जरा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे। थँक्यू सर। 74 पासून जे अगोदर जे काही जमिनी परत केल्या त्या लोकांना, तर या कायद्याच्या या जजमेंटच्या अनुषंगाने आता लोक CPC 80 CPCची नोटीस देत आहेत आणि सिव्हिल कोर्टमध्ये लोकांना ते घेरत आहेत आणि अशा प्रकारे दे आर हेल्पलेस अँड अवर ट्रायबल पॉलिटी दे डोंट नो। इवन आय अप्रोच टू अवर ऑनरेबल मिनिस्टर, लास्ट मिनिस्टर, and he also just heard patientfully and left the subject aside. अशा
याच्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान होतं आहे ट्रायबलचं, आणि हे आमच्या लोकांना माहिती नाही. याच्यावरती आपण भाष्य करावं. म्हणलेत ना, हे सगळे नुसते कायद्याचे प्रश्न नसून हे सोशो इकॉनॉमिक आणि लिगल इश्यूज आहेत. प्रमिला कांबळे डॉक्टर यांनी पहिला बांबळे सॉरी माफ करा, यांनी जो हमीपत्राचा विषय मांडला, सत्य परिस्थिती आजही तसंच घडतंय. अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, आता मी डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, ग्रॅज्युएट झालो, तर मला तुम्ही आता काय हात लावायचा नाही असं त्याला युक्तिवाद करता येणार नाही. मग हे काय करायला पाहिजे, तर अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस काढून त्यातल्या एखाद दुसरी केस ही लॉजिकल एंड पर्यंत नेली पाहिजे, म्हणजे मग त्या प्रकरणाचा दाखला हा अन्य प्रकरणामध्ये देता येईल. चिंतामण म्हणून जे होते त्यांनी मुद्दा मांडला 36A बद्दलचा. शहरी भागामध्ये आता या सगळ्या जमिनी यायला लागल्या आहेत, म्हणजे त्याने आंबेगाव, जुन्नर, नाशिक याचा उल्लेख केला. हा आर्थिक विषय, धोरणात्मक विषय आणि कदाचित 36A मध्ये दुरुस्ती करण्याचा विषय. जो बाजारभाव जो मिळायला पाहिजे त्या बाजारभावापेक्षा खूप कमी रेटमध्ये या जमिनीचे व्यवहार चालतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आज माझ्या ओळखीचे असे सुद्धा लिटिगंट आहेत, असे सुद्धा लँड एजंट आहेत की जे ही आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी माणसाला मिळवून देण्याकरता पैसे घेऊन काम करून देतात. आपल्यापैकी अनेक लोकांना अशी लोक माहिती आहेत. उपप्रश्नाची परवानगी जर दिली तर मी घेतो. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तो घेणं शक्य असू शकतं. संयोजकांनी सांगितलं की उपप्रश्नाला उत्तर द्या, तर मी उत्तर देतो. 5 मिनिट. डॉक्टर साहेबांनी विचारलं ट्रायबल डॉक्टर फॉर फोरमचे की 1950, 56, 1976चा शेड्यूल एरिया, मग आता या सगळ्याचा खराखुरा अर्थ काय. आणि त्यांनी म्हटलं की मग आता महादेव कोळी हा हे नांदेडमध्ये सापडायला लागले, सोलापुरात सापडायला लागले. पूर्वीची आपल्याला महादेव कोळी हे सगळे डोंगरावरती सह्याद्री रांगेत राहणारे आपल्याला माहिती आहे. पण त्यांचा युक्तिवाद काय असतो, अशा प्रकारची जी लोक जी मायग्रेट झालेली आहेत त्यांचा युक्तिवाद असा असतो 76ला आता निकष बदलले, 76चे निकष बदललेत म्हटल्यानंतर आता मी महाराष्ट्रात कुठेही जाऊन राहू शकतो, कारण मी जरी तिथे राहिलो तरी देखील माझं मूळ त्या डोंगरावरलं आहे, आता माझी पिढी इकडची आहे, असा युक्तिवाद असतो. याला प्रतियुक्तिवाद काय, कास्ट सर्टिफिकेटचा कायदा काय सांगतो, तुम्ही ज्या भागामध्ये राहता सर्वसाधारणतः त्या भागामधल्या कमिटीकडे अर्ज करायला पाहिजे. मग तुम्ही नांदेडला कसं गेला, मग सोलापूरच्या कमिटीला कसं गेला, तुम्ही आत्ता त्या ठिकाणी गेला आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार होता का, हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे. आजकाल तर एक फोरम शॉपिंग किंवा फोरम हंटिंग या प्रकारचा एक उपाय आपल्या लक्षात आलेला असतो. म्हणजे मग असं असतं की ज्या अकोला भागामधले आमदार साहेब आहेत त्या अकोल्याला 3 भागाच्या जिल्ह्यात 3 जिल्ह्याच्या हद्दी सीमा त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मग तो मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणची जर का पुणे साईडला आली तर पुण्याच्या साईडचं, ठाणे साईडला गेली तर ठाण्याच्या साईडची, नगर साईडला गेली तर नगरची कमिटी. याच्यावरती आज घडीला आपल्याला कधी ना कधीतरी तो प्रतिबंध घातला पाहिजे. मग आपल्याला आठवत असेल तर 2001 सालामधला हा MPSCचा कायदा, त्या कायद्यामधले जे काही निकष आहेत त्या बाबतीमध्ये मॅट कोर्टात प्रकरण गेलं. मॅट कोर्टाने हे सगळं प्रकरण जे काही उलटे पालटे आदेश झाले त्यानंतर उच्च न्यायालयात आलं, उच्च न्यायालयाने ते सर्वोच्च न्यायालयात पाठवलं आणि दुर्दैवानं आज एवढी वर्ष ते प्रकरण प्रलंबित आहे. तर त्याला उपाय काय असू शकतो, तर ते जे प्रकरण जे चालवायला पाहिलंय ज्याच्यामध्ये फक्त आदिवासीच नाही तर आदिवासींच्या बरोबरीने अन्य लोक सुद्धा त्या निकालावरती डोळे ठेवून आहेत, ते प्रकरण लवकर चालवलं गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये झालंय काय की ते प्रकरण लवकर का नाही येते, तर त्या प्रकरणाच्या आधारावरती अन्य राज्यांमधली सुद्धा काही प्रकरणं टॅग झाली. वास्तविक पाहता आपला जो MPSCच्या बाबतीतला जो कायदा आहे ज्याच्यामध्ये जातीनिहाय आरक्षण कुणाला किती टक्के हे त्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, त्या कायद्याचं आणि अन्य राज्यांमधल्या कायद्याचा तसं काही संबंध नाही. पण जो कायद्याचा जो मुद्दा निर्माण झालेला आहे तो समान आहे असं त्यांना वाटतं आणि मग त्याच्यामुळं अन्य राज्याचा वकील तो या राज्याचा वकील आणि मग त्यावरती तारीख पे तारीख चालू आहे. त्यावर मगाशी मी म्हटलं तसं आमच्या व्यवस्थेमध्ये काही दोष आहेत, त्याच्यावरती मात करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आदिवासींच्या वतीनं काम पाहणाऱ्या वकिलांची फळी उपस्थित करायला पाहिजे. सरकुंडे साहेबांनी मोठा मुद्दा मांडला आणि खरं सांगायचं तर
हा मुद्दा लक्षात नव्हता आला. म्हणजे माझा थोडासा कायदेविषयक अभ्यास आहे, पण तुम्ही जो म्हणताय ना की आज घडीला त्या रिस्टोरेशन कायद्याचा पुनर्विचार करायचा का काय, नागपूर जजमेंटचा पुनर्विचार करायचा का काय, आणि मग या केसेस जर का रिओपन होत असतील तर त्याला टेस्ट केस म्हणून आपण त्याला अपोज करण्यासाठी ड्राफ्ट रिप्लाय तयार करायचा का? कारण सरकारी वकील साहेबांना या विषयामधलं माहिती नाही आहे बऱ्याचशा गोष्टी, त्यामुळे त्यांना हे सगळे मुद्दे संघटनेच्या वतीनं मांडून त्यांच्याकडे दिले गेले पाहिजेत. जर ते त्याप्रमाणे मांडलं गेलं तर म्हणावं लागेल की उद्याच्याला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्या बेंचनं घेतलेला जो निर्णय होता तो त्यांच्याविषयी आदर राखून म्हणता येते की तो चुकीचा आहे, त्याचा पुनर्विचार करा, मग तो लार्जर बेंचकडे जाऊ शकतो. पण तुम्ही जो म्हणता हा मुद्दा वेगळा आहे, त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागतील, म्हणून याच्यावरती सुद्धा सावध राहायला पाहिजे. संयोजकांची परवानगी असेल तर उपप्रश्नाला उत्तर द्यायला हरकत नाही. नाही, आपल्याला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार. प्रोफेशनलिझम, जेवढा वेळ द्यावा तेवढा वेळात बोलला. मगाशी तुम्हाला संधी होती, तुम्ही आता त्यांनी जर परवानगी दिली तर मी तुमचा प्रश्न घ्यायची तयारी आहे. उपप्रश्न विचारा साहेब. हे आता हायकोर्टाच्या डिसिजनला जर चॅलेंज करायचं असेल तर ते हायकोर्टाच्या पातळीवर करावं लागेल की सुप्रीम कोर्टातच जाणं गरजेचं आहे? दोन मुद्दे असतात. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आपण असं सुद्धा मांडू शकतो की साहेब हा पूर्वीचा जो निकाल आहे तो निकाल चुकीचा होय, त्याचा पुनर्विचार करायला पाहिजे, म्हणून इथंच मांडणं शक्य असू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर नागपूरमध्ये हा विषय घडला आणि नागपूरमध्ये जसं अफ्रूटनी चालवलेलं होतं प्रकरण, तशा प्रकारचं प्रकरण चालवण्यासाठी मला जावं लागलं, कारण ते प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेलं, ज्याला लार्जर बेंच म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर 3 दिवस युक्तिवाद चाललाय. वेगवेगळ्या म्हणजे मुंबईमधून, औरंगाबादमधून नागपूरचे सगळे ज्येष्ठ वकील येत आहेत आणि ते मॅटर भरकटायला लागलं. मी गेलेलो होतो, मला बोलवलेलं होतं, दुपारी 2:30 वाजता बेंच चालू होतं, 4 वाजेपर्यंत मला नंबरच मिळेना, कारण आपण इंटरव्हेन्शन दाखल केलेलं. 4 वाजता त्यांना म्हटलं की साहेब मला अर्धा तास द्या. अर्ध्या तासावरती त्यांच्याकडे आपण परत मुद्दे मांडले आणि मग खंडपीठाला जे त्यांना जो मोह होत होता की या निकालपत्राचा असा असा अर्थ लावूया, ते करता येणार नाही हे तिथे दाखवलं. त्याच्यावरती ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घेऊन गेले, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळलं. त्यामुळे असं करणं शक्य असू शकतं. सर्वोच्च न्यायालयातच जाऊन करायला पाहिजे अशी गरज नाही. मी तर कितीतरी वेळा सांगतो की एखादी केस तुम्ही खालपासून नीट फाउंडेशन बनवत बनवत वरपर्यंत आणा. आपल्याला माहिती आहे इथं फेटाळली जाणार आहे, पण ती वरपर्यंत देण्याकरता त्याचा जो पाया आहे तो तयार करायला पाहिजे असं मला वाटत होतं. देखील आम्ही आपले आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. सरांचं वक्तव्य चालू असताना सन्माननीय झिरवळ साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. वारंजीकर सर आल्याबद्दल आणि आपल्या समाजाबद्दलची आव्हानं मांडल्याबद्दल त्यांनाही सरांनी, झिरवळ साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सर. सर्वसामान्य आदिवासींचं जगणं सुखर करत असताना आपल्यासारख्या बदल पेरणाऱ्या माणसांची आम्हाला नेहमीच गरज असते. आपलं सहकार्य आमच्याबरोबर असेल अशी अपेक्षा आणि आपले खूप खूप आभार. यानंतर कृपया कुणी जाऊ नये. आदिवासी समाज कृती समिती आणि ट्रायबल इंजिनियर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आदिवासी समाजापुढील कायदेशीर आव्हानं या विषयावरचा एक परिसंवाद म्हणण्यापेक्षा एक जनजागृतीचा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. आणि या परिसंवादाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं कायदेशीर मार्गदर्शन कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि आपल्या वकिलांची भूमिका कशी असली पाहिजे याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण ॲडव्होकेट वारंजीकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलेलं आहे. अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी शेवटचा शब्द असं सांगितलेलं की मी 100% तुमचं समाधान करू शकणार नाही. आणि ते खरं आहे की आपल्या लढायाच अशा आहेत की त्या लढायांची उत्तरं आपल्याला 100% आत्ता मिळणार नाही आहेत. पण या परिसंवादामधनं आपल्याला काय मिळणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर आज मी संयोजकांचे सर्वप्रथम आभार मानेल, कारण आज ही व्यासपीठावर बसणारी जी सगळी मंडळी आहेत ही जनसामान्यांच्या चळवळीतलं तर आहेतच आहेत, पण न्यायालयीन चळवळीमध्ये सुद्धा ही सगळी मंडळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. आणि त्याचं जिवंत उदाहरण जर मगाशी वारंजीकर सरांनी सांगितलं
की धनगर आरक्षणाच्या निमित्ताने ही सर्व मंडळी आज व्यासपीठावर इथं उपस्थित आहेत आणि खाली उपस्थित आहेत. ही सर्व मंडळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून खरंच उपस्थित होती. रस्त्यावरची लढाई असो, न्यायालयातली लढाई असो, अगदी विधिमंडळातली लढाई असो, ती भुसारा साहेबांच्या माध्यमातून, डॉक्टर लामटे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढले गेलेले आहे. रस्त्यावरच्या लढाईचे सुद्धा ते सगळेजण साक्षीदार आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी भांडायचे, पदाधिकाऱ्यांशी भांडायचंय, अगदी पक्षाशी भांडायचंय, ते सुद्धा काम भुसारा साहेब असतील, लामटे साहेब असतील यांच्या माध्यमातून आणि आपल्या 25 आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि अशीच लढाई आपण दुसरीकडे जर पाहिलं तर ट्रायबल डॉक्टर्स फोरमचा आपण उल्लेख केला. खरं तर ट्रायबल डॉक्टर्स फोरमची निर्मिती ही सुद्धा असाच एक निर्णायक टप्पा होता की वैद्यकीय क्षेत्रातली घुसखोरी किंवा उच्च शिक्षणातील घुसखोरी याचा आढावा घेत असताना असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी बिगर आदिवासी हे फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी ॲडमिशन घेत होते आणि त्याचं कुठेच उल्लेख होत नव्हता किंवा त्याचं कुठेच नोटिफाय होत नव्हतं की ते आपल्याला कळतच नव्हतं. फक्त आदिवासी शिकतायत हे आपल्याला कळत होतं, पण त्या आदिवासींच्या जागेवर असे घुसखोर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲडमिशन घेऊन शिकत होते. म्हणजे 100 आदिवासी डॉक्टर जर त्या ठिकाणी तयार होत असतील तर त्यातले 70 आदिवासी डॉक्टर हे खऱ्या अर्थानं असे घुसखोरी करून तयार होणारे होते. आणि ही लढाई ट्रायबल डॉक्टर्स फोरमच्या माध्यमातून डॉक्टर दिलीप भांबळे वर्सेस विनीत कुमार तोतलोड ही लढाई हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आपण लढली आणि उच्च शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जात पडताळणी कायद्याची अंमलबजावणी झाली. प्रत्येक संघटनेने जर या ठिकाणी एकत्रितपणे एक एक विषय घेऊन जर लढायला सुरुवात केली तर आपल्याकडे एवढ्या संघटना आहेत की बाकीच्या संघटना म्हणजे अर्ध्या संघटनांना खरं तर लढायला प्रश्न मिळणार नाहीत. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल. फक्त त्या संघटनांनी मनावर घेतलं पाहिजे आणि या लढाया लढण्याची ताकद या ठिकाणी ठेवली पाहिजे. आपल्याकडे अनेक योद्धे तयार होणार आहेत किंवा अनेक योद्धे तयार झाले पाहिजेत आणि प्रत्येक योद्ध्याला लढण्यासाठी एक रणांगण मिळालं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी एक सांगेल की प्रत्येक कोर्टाच्या लढाईसाठी पुढे लढणाऱ्याने मागे मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी नवीन लढणारे तयार व्हावेत अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जशी ट्रायबल डॉक्टर्स फोरमची, जशी आदिवासी समाज कृती समितीची, जशी ट्रायबल इंजिनियर्स फोरमची निर्मिती झाली, तशीच या लढाईसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला ट्रायबल ॲडव्होकेट फोरमची ही गरज आहे हे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. आता खरे अभ्यासक डॉक्टर संजय दाभाडे आहेत की ज्यांनी खूप मेहनत घेऊन हे काम केलेलं आहे. परंतु तरी देखील मी त्यांना विनंती करेल की डॉक्टर आपलं म्हणणं थोडक्यामध्ये मांडा. किंवा त्यांनी पुनर्विचार याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली नाही आणि नजीकच्या काळामध्ये म्हणजे मधल्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण धनगरांनी निवडणुकीच्या आधी थोडा प्रयत्न केला की सरकार GR काढतंय का, कारण की धनगडला धनगर वाचावं अशा पद्धतीचा GR काढून घेण्याचा त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता. तो प्रयत्न आपण संपूर्ण ताकदीने हाणून पाडला आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींचं योगदान फार मोठं आहे. मी अतिशय मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि आभार मानतो. आणि शेवटच्या याच्यापर्यंत म्हणजे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर उपोषणाला बसेपर्यंत आपल्या लोकप्रतिनिधींनी पाऊल उचललं. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. म्हणजे आदिवासी लोकप्रतिनिधी पूर्ण ताकदीने सामाजिक संघटनांच्या पाठीशी उभे राहतात. हे अतिशय चांगलं उदाहरण आपल्या लोकप्रतिनिधींनी घालून दिलेलं आहे. परंतु नजीकच्या काळामध्ये आता मी सांगतो की शेवटच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत ती मंडळी प्रयत्न करत होती धनगरांची. आता पुन्हा त्यांचं पुण्यामध्ये अधिवेशन आहे. या महिन्यामध्ये पुण्यात त्यांचं राज्यव्यापी अधिवेशन आहे आणि त्यावेळेस त्यांचा फक्त एक आमदार होता गोपीचंद पडळकर. आता 7 आमदार आहेत. ही मोठी लढाई आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे संपूर्ण धनगर केस मधलं जे वागणं राहिलेलं आहे, जो त्यांचा प्रतिसाद राहिला आहे तो अतिशय शंकास्पद आहे. आणि ट्रायबल मिनिस्ट्री आदिवासी मंत्रालयाला पूर्णतः बाजूला सारून देवेंद्र फडणवीस हे काम करतात. त्यांच्या बाजूची भूमिका घेणारे कोणी असू शकतील या सभागृहात, परंतु मला हा धोक्याचा इशारा आपला विषय आहे की आदिवासी समाजापुढील कायदेशीर आव्हानं कोणती आहेत
ही केवळ कायदेशीर आव्हान नाही, हे राजकीय सुद्धा आव्हान आहे. कारण की मंत्री महोदयांशी चर्चा करताना आम्हाला हे स्पष्टपणे कळत होतं की आदिवासी मंत्रालयाला पूर्णतः बाजूला ठेवून डेप्युटी सीएम कार्यालय हे या विषयावर काम करत होतं. म्हणजे जे ॲडव्होकेट जनरल आहेत महाराष्ट्राचे, त्यांना उभं करण्याच्या ऐवजी जे कुंभकोणी म्हणून आहे, जे धनगरांच्या बाजूने होते, त्यांना या ठिकाणी स्पेशल काउन्सिल म्हणून नेमण्यात आलं. आता हे पुन्हा घडणार आहे. आता रिव्ह्यू पिटिशन दाखल होणार आहे धनगरांकडून आणि त्याच्यासाठी ग्राउंड तयार झालेलं आहे. खिलारे ज्यांचा अभ्यास असेल, खिलारे कुटुंबाचं जे व्हॅलिडिटी आहे ते रद्द झालेलं आहे. त्यांनी ते बसून रद्द करून घेतलेलं आहे औरंगाबाद कमिटी समोर जाऊन. आता खिलारे कुटुंब जर त्या ठिकाणी नसेल तर धनगड किंवा धांगड हा 0 क्लास झालेला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. तर तो 0 क्लास झालेला नाही. धांगड महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत की नाही, हा जो एक मुद्दा आहे तो आता पुन्हा मोठा संघर्ष धारण करणार आहे हायकोर्टामध्ये. त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद, संघटनांची ताकद पणाला लावायला लागणार आहे, पैसा उभा करावा लागणार आहे आणि राजकीय पातळीवर आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन आपल्याला पुन्हा पुढे जावं लागणार आहे. मोठी लढाई आहे नजीकच्या काळामध्ये आणि तुल्यबळ लढाई असणार आहे. आपले 26 आमदार, 4 खासदार आणि त्यांची जी सामाजिक आणि राजकीय ताकद आहे आणि होस्टाईल असलेली काही मंडळी जी आदिवासींच्या विरोधामध्ये राजकीय पातळीवर भूमिका घेतात, त्यांच्यापासून आपल्याला आदिवासी समाजाचं संरक्षण करायचं आहे. ही मोठी लढाई आता नजीकच्या काळात असणार आहे. पेसाची लढाई आहे. पेसाच्या लढाईमध्ये परत महाराष्ट्रातल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी अतिशय जोरदार संघर्ष उभा केला आदिवासी विद्यार्थ्यांनी आणि त्याला माननीय झिरवाळ साहेब असतील, किरण लहामटे साहेब असतील, भुसारा साहेब नेमके त्या दिवशी नव्हते, त्यांना मंत्रालयाच्या जाळीवर उड्या माराव्या लागल्या आणि त्या दिवशी 4 तारखेला ते घडलं आणि 5 ऑक्टोबरला पेसाचा GR आला. धन्यवाद. जय आदिवासी. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मी सुनील भुसारा सर, माजी आमदार विक्रमगड विधानसभा यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, विधिमंडळातले आमचे सहकारी, विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या काळात खूप चांगलं आम्हाला काम करता आलं ते आपले माजी आयुक्त आणि आजचे आपले अध्यक्ष सरकुंडे साहेब, आपल्या ट्रायबल इंजिनियर्स फोरमचे अध्यक्ष नामदेव गंभीरे साहेब. आपल्याला लाईट घेऊन चालणार नाही, त्यामुळं आता दाभाड साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष आम्ही अनुभवलेल्या आहेत. त्यातून आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आपण फलित समजूया अध्यक्ष साहेब की कसं असते की एखादी घटना घडली त्यानंतर पुढे काय होणार आहे याकडे जायचं असतं, जुनं मागं सोडून देऊन. त्यामुळं निकाल जरी लागले त्यानंतर म्हणजे आम्ही आधी आमदार म्हणून काम केलंय मी रामटे साहेबांसोबत. आता माझी आमदार तर रस्त्यावरची लढाई लढायची आहे, तेव्हा विधानसभेत लढलो, सभागृहात लढलो, ती लढाई तर रस्त्यावर लढायची आहे. काम तेच आहे, प्रयत्न तेच आहेत, योगदान तेवढंच राहणार आहे. कुठेही त्यामध्ये कमी गोष्टी राहणार नाहीत. तुमच्या सगळ्यांची सोबत आहे, साथ आहे. ज्या कामासाठी इथे तुम्ही मला बोलवलं आहे, कुठेही आपल्या या सर्व लढाईला, चळवळीला कुठल्याही बाबतीमध्ये सर्व ते सहकार्य, सर्व ते योगदान त्या ठिकाणी करण्याचा आपला सगळा प्रयत्न राहील. ही चळवळ ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये पुढे नेण्यासाठी अधिकचा प्रयत्न पुढील काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू आणि ती प्रेरणा घेण्यासाठी खरं म्हणजे मी इथं आलेलो आहे. या भागात चाललेलं काम, कारण माझ्या इथे वेगळा समाज जरी आपला असला परंतु एक वैचारिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो त्याची अजून त्या ठिकाणी गरज आहे. आपण कशाशी लढतोय, कोणासाठी लढतोय, का लढतोय हे अजून जास्त समजून सांगणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. डॉक्टर गारे साहेबांचा मगाशी उल्लेख झाला, ते गारे साहेबांनी माझ्या वडिलांचा राजीनामा फेटाळला होता. ते आयुक्त असताना, माझे वडील आसामचे मुख्याध्यापक होते. 92ला 92ला माझी आई सभापती होती आणि नंतर मग निवडणूक आली तेव्हा श्री राखीव
जागा संपल्याने पुरुष वरली म्हणजे मी उभा राहतो. त्यांनी राजीनामा दिला नोकरीचा. गारे साहेब म्हटले अरे हे आपला बराच झालाय, कुठे काम करता राजकारणात देऊन. पण त्यांना समजून सांगितले साहेब तिथली परिस्थिती तशी नाही, त्या भागामध्ये राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे आणि म्हणून हे करावं लागतंय. मग त्यांनी ते मान्य केलं, चर्चा केली 1 तास त्याच्यावर आणि मग त्यांनी तो राजीनामा मंजूर केला. हे सांगण्याचा उद्देश एवढा की त्यांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीचा एक भाग म्हणून आज काम करण्याचं भाग्य मला लाभतंय. ह्याचं मला आज त्या ठिकाणी एक चित झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून खास करून मला जेव्हा सतीश लेंबेंनी फोन केला, मी सिक्कीमला होतो 2 दिवसापूर्वी, आमचा हादशी आम्हाला दौरा होता, पण तरी सुद्धा मी सांगितलं की मी येतो. कारण डॉक्टर दाभाडे, डॉक्टर सुपे किंवा आपल्या सगळ्या सहकार्यांनी आजपर्यंत जे जे सांगितलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे. कारण माणूस कोण, कुठल्या कामात काय काम करतो याचं एक प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं वेगळं. आणि समाजाला वाहून घेतलेल्या लोकांचं काम जर आपण आता आम्ही ऐकलं नाही तर मग कधी ऐकायचं. एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल, मी शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहे आणि दादाबरोबर आम्ही आधी एकत्र होतो, परंतु या दोघांनी किंवा आमच्या पक्षातल्या कुठल्याही माणसांनी, म्हणजे दोन्ही पक्ष आता जरी 2 राष्ट्रवादी झाल्या असल्या परंतु दोन्ही राष्ट्रवादीतल्या दोन्ही नेत्यांनी कधी आम्हाला या धनगरांच्या बद्दल जेव्हा आम्ही स्टेटमेंट केली, जेव्हा भानगडी झाल्या, अनेक वेळेला टीव्हीवर आम्ही बोललो, मुलाखती दिल्या, फार त्या ठिकाणी जाहीरपणे काही भूमिका घेतल्या, परंतु कधीही शरद पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी किंवा अजित पवार साहेबांनी, जयंत पाटलांनी कुणी कधी आम्हाला त्याबद्दल असं का बोलले किंवा असं काही म्हटलं नाही. आणि आम्ही त्यांना सांगत राहिलो की तुम्ही मुठभर लोकांच्या मागे राहण्यापेक्षा जे जास्तीचे त्याच्यासोबत राहा हे सांगत राहिलो. त्यांनी कधी आम्हाला मी जाहीरपणे सांगतो, मी त्यात काय मला बाबा वाटत नाही, मला काय जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि त्यामुळं आपल्या या लढाईमध्ये आपली लढाई खऱ्याची लढाई आहे. आपण कोणाचं मागत नाही, कोणाचा हिस्सा वाटा मागत नाही, आपल्या हक्काचा आपण मागतोय. त्यामुळे आपला लढा हा काय त्याला म्हणतो आपण की ग्राह्य आहे. आपल्यातलं काही लोक वेगळे मागतात आणि आता परिस्थिती बदललेली आहे. मंत्रिमंडळ स्थापन झालंय, तिथे आपल्याला खूप कष्ट लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण जे मंत्री झालेत ते त्यांचं विचारसरणी किंवा त्यांचं संघटनेतलं योगदान याबद्दल बराच उहापोह आता होणार आहे आपल्याला सगळ्यांना. आपण सगळे अभ्यासू आहात, जाणकार आहात, त्यामुळे आपल्याला लाईन ऑफ ॲक्शन ठरवावी लागेल. आपला हा लढा, या लढ्यामध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर्व प्रकारे सर्व सहाय्य आम्ही सगळे मंडळी आपल्यासोबत आहोत. जरी मागच्या काळात सभागृहात आता नाहीत तरी सुद्धा जे आहेत त्यांना कडून कसं काम करून घेता येईल यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू. सभागृहामध्ये जे संत्री, मंत्री, आमदार, खासदार जे कोणी आपले आहेत त्या सगळ्यांच्या सोबतीने जाऊन आपल्याला जे काही कसब कौशल्य आपल्या निसर्गाने दिलेलं आहे, वैचारिक लढाई लढण्याचं असेल किंवा रस्त्यावरची लढाई लढण्याचं असेल किंवा जे काही बळ आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक बळ सुद्धा आपल्या निसर्गाने जे दिलंय थोडंफार का होईना आपल्या यथाशक्तीप्रमाणे ती शक्ती पणाला लावून त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सगळ्या या राज्यात आणि देशामध्ये आपण आपल्या सर्व संघटना, सर्व समाजातील सर्व लोकांना एकत्र आणून आपण हा लढा असाच कायम ठेवूया अशी ग्वाही निमित्ताने देतो. आपण सगळ्यांनी आम्हाला बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय आदिवासी. हस्ते झाले ते डॉक्टर किरण लहामटे, आमदार अकोले विधानसभा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून आज आदिवासी समाजापुढील कायदेशीर आव्हाने या निमित्तानं हा एक कार्यक्रम, एक समारंभ संपन्न झाला आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला इथं ज्यांनी मार्गदर्शन केलं, येऊन गेले ते आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर. या कार्यक्रमासाठी आवर्जून पहाटेचा प्रवास करून इथं आले ते विधानसभेतील आमचे सहकारी आदरणीय, आजही मी त्यांना आमदारच संबोधतो, आमदार सुनीलजी भुसारा, त्याचबरोबर चळवळीचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी खरं तर त्यांचं जे प्रपंच बाजूला ठेवून सातत्यपूर्ण काम करतायत ते आदरणीय डॉक्टर संजयजी दाभाडे, संतोषजी सुपे,
सतीजी लेंबे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर जे उपस्थित आहेत, ज्यांना समाजाबद्दल खूप सारी तळमळ आहे, ते नामदेवजी गंभीरे, ह्या लोक, मला काय कळत नाही की नेमकी 2-3 दिवस कोणता अनस्थेसिया दिला जातो, निवडणुका भरकटल्या जातात हे आम्हाला काही माहित नाही. तो विषय बोलला पाहिजे, कारण समाजाची जागृती झाली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एकही पक्ष हा आपल्या बाजूनं नाही. आपल्याला आपली बाजू लढायची आहे. आपण लढलो नाही तर आपल्या सगळे हिसकायला सगळेजण जमा झाले, तपलेत आपल्या याच्यावरती बोच काढायला. आणि आपण मात्र आपल्या हेव्या देवांमध्ये गुरफटलोय, पुढाऱ्यांच्या आश्वासनावरती गुरफटलोय, नेत्यांच्या आश्वासनावरती गुरफटलोय. आपली अस्मिता पक्षाला कुठेतरी नेऊन टांगलेली आहे का शेवटच्या प्रलोभनाला आपण कुठेतरी गुरफटलोय. हे मी तुम्हाला नाही बोलत, काही समाजातल्या घटकांना बोलतो. आपण पहा का जे धनदांडगे आदिवासींच्या जमीन लुबडतायत, आपण त्यांच्याच मागे उभं राहतो. आपल्या जमिनी घेऊन इतरांना विकतायत, त्यांच्याच मागे आपण उभं राहतो. जे कधीच आपल्या बाजूने आवाज उठवत नाही, परंतु आपल्याला विकत घेऊ पाहताय, आपण त्यांच्या बाजूने उभं राहतो. कदाचित आर्थिकता आपली कमजोरी असेल, पण ती आपली ताकद होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला विचाराची लढाई विचाराने, संघटनेची लढाई संघटनेने, क्रांतीची लढाई क्रांती. फक्त म्हणायचं आम्ही राघोजी भांगरे यांचे वंशज आहोत, आम्ही बिरसा मुंडाचे वंशज आहेत, आम्ही राणी झलकारीचे वंशज आहे, असं होऊन पुढे आपण जाणार नाही. तर या कृतीत येण्यासाठी आपण जागतिक आदिवासी दिन आम्ही खूप मोठा करतो. म्हणजे 15-20 हजार तरुण आम्ही उतरवतो, चांगला करतो. लोक मला जातीयवादी म्हणतात त्याच्यामुळे, पण मला आता कळलं माझ्याच जातीनं मला कधी माझ्या जातीचं मानलं नाही. रस्त्यावरच्या लढाईलाही आम्ही तुमच्या बरोबर आहे, सभागृहाच्या लढाईलाही आम्ही तुमच्या बरोबर आहे. कारण आमचं अस्तित्व आमचा समाज आहे. समाज नाही तर आमचं अस्तित्व संपलेलं हे आम्हाला याची जाणीव आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या आधीच्याही लोकांनी, क्रांतिकारकांनी जी ह्या देशासाठी आहुती दिली, आम्हाला हेही माहीत आहे की राघोजी भांगरेला पकडून देणारा एक महादेव कुळीच होता, हे पण आम्हाला इतिहास माहीत आहे. बाबासाहेबांना 2 वेळा पाडलं हे पण आम्हाला माहीत आहे. ही सगळी जाणीव जागृती घेऊन आम्ही पुढे चाललोय. त्यामुळं आम्ही आमचं काम शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत राहू. परंतु आज माझ्यासारख्याला वेळ आली आहे हे म्हणण्याचे का मी सगळ्यांचं नेतृत्व करतोय. आतापर्यंत मी समाजाचं नेतृत्व करत होतो फक्त, परंतु आता मला वेळ आली आहे की मी सगळ्यांचं नेतृत्व करतोय. मी मानव जातीचं नेतृत्व करतोय. त्या मानव जातीला न्याय देता देता मी माझ्या समाजालाही न्याय देईन. कारण कदाचित तुम्ही माझं अंतिम आठवड्यावरचं भाषण ऐकलं असेल, तर त्यामध्ये मी आदिवासी समाजाला जेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला तेवढा इतरांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण याचा अर्थ शेवटला एवढाच होतो की आपल्या समाजाचं संरक्षण करणं ही आमची जशी जबाबदारी आहे तशी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ आणि सर्व अर्थानं जी काही मदत करता येईल ते ह्या संघटनांच्या मागे उभं राहून आपण करूया. एवढंच नाही तर संघटनेच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून लढूया. परत एकदा तुम्ही बोलवलं, उद्घाटनाचा जो मला मान दिला, मनापासून तुमचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय आदिवासी, जय भारत. संघटित होतो, विचारप्रवाह वेगळे होते, तरी आदिवासी समाजासाठी काम करणं हा आमचा मूळ उद्देश होता. आज आदरणीय सुपे सरांनी जी बोलण्याची संधी दिली, इथे एक सांगितलं आम्हाला की वकील फोरमची निर्मिती, ऑलरेडी आम्ही 3 वर्षापासून वकील फोरमची निर्मिती झालेली आहे, ती कुठेही कागदावरती नाहीये. आज त्याप्रमाणे आम्हाला व्यासपीठ मिळालेलं आहे आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज या ठिकाणी आदिवासी वकील फोरमची आम्ही या ठिकाणी घोषणा करीत आहोत, अधिकृत घोषणा. मला भुसारा साहेबांना सांगायचं आहे की आपण एका समितीमध्ये काम करत होतो की महाराष्ट्र शासनाची जी बोगसांच्या बाबत किंवा बाकी धर्मांतराच्या बाबत जी समिती होती,
मंगल प्रभात लोढांच्या आधिपत्याखाली. त्या समितीचा मी एक सदस्य होतो, आपण देखील सदस्य होतात. आणि त्याप्रमाणे प्रत्येक खात्यामध्ये लामटे साहेबांना मी म्हणजे विनंती करू इच्छितो की प्रत्येक खात्यामध्ये अशी एक समिती निर्माण झाली पाहिजे. त्याच्यातनं हे जे विषय आहेत, ही कायदेशीर आव्हानं आहेत, ही आपण शोधून काढली पाहिजे. त्या समितीमध्ये आम्हाला 23 अनधिकृत जे आदिवासी नाही आहेत अशी 23 लोक आम्हाला मिळाली. तसा रिपोर्ट आम्ही शासनाला सबमिट केलेला आहे. तर प्रत्येक खात्यातून जर आपण विचार केला तर अशी खूप सारी मंडळी आपल्याला मिळतील. त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू इच्छितो. संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला शतश ऋणी आहे. धन्यवाद. यानंतर सर धन्यवाद. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संभाजी सरकुंडे सर, माजी आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. मित्रांनो, सर्वांना जय बिरसा, जय आदिवासी आणि जय भीम. मंचावरती आज इथे उपस्थित असलेले आणि आजच्या आदिवासी समाजात पुढील कायदेशीर आव्हाने या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार अकोले विधानसभा डॉक्टर किरण लामटेजी, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला संबोधित करले आणि आपल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भाऊ चंद्रकांत भुसाराजी. वास्तविक माजी आमदार म्हणण्याचं कारण नाही, 73,106 मतं आपल्याला मिळालेली आहेत. इतक्या लोकांचे तर आपण आमदार आहात. चांगलं डिलिबरेशन झालं. परंतु मला काय वाटतं की आपण सन्माननीय अशा व्यस्त लोकांना आपण एकत्र आणून हे सगळे आपण आव्हानाचे जे काही विषय आहेत, हे जे इश्यूज आहेत, ते आपण एकत्र इथे सगळी चर्चा करू शकत नाही. म्हणून खरी गोष्ट म्हणजे कार्यशाळेमधून ते इश्यू आपण चांगलं डिलिबरेशन करू शकतो असं मला वाटतं. परंतु आपला जो महत्त्वाचा विषय होता, ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारंजीकर या सन्मान्य वकिलांना आपण विधिज्ञांना बोलवलं होतं आणि त्यांचं एक चांगलं योगदान धनगर आरक्षणच्या प्रकरणामध्ये आपल्याला मिळालं आणि त्यांचे काही विचार आणि त्यांना काही क्वेरी हे आपल्याला ऐकायचं होतं. तर त्यामधून बरेचशा आपल्याला चांगले पॉईंट्स मिळाले. परंतु एक आदिवासी समाजापुढील कायदेशीर आव्हाने यामध्ये मागील 10 वर्षापासून आपला जवळजवळ 90% खर्च आपला 90% वेळेचा भाग आपला धनगर आरक्षणाच्या विरुद्ध जातो आहे आणि ही काही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. हे एकमेव आव्हान आपल्या समोर आहे का? तर नक्कीच नाही. याच्यापेक्षा आणखी खूप काही मोठी आव्हानं आहेत आणि या केसमध्ये आपले खूप बारकावे आहेत किंवा तुमचे खूप तीक्ष्ण एक अवलोकन आहेत आणि या अवलोकनाच्या पलीकडे एक मला म्हणजे असं दिसून येतं की 8 डिसेंबर दाभाडीजी 8 डिसेंबर 2023ला हा धनगर आरक्षणाचा बिल तर राज्यसभेच्या पटलावरती ठेवल्या गेलेलं होतं आणि पुढे नंतर मग ती बॅकग्राऊंड म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनची बॅकग्राऊंड असेल ती. परंतु आता जी काही वादळापूर्वीची शांतता आहे तर ते नक्कीच पुढे वादळ पुन्हा घोंगावणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि म्हणून हे कायदेशीर आव्हानापेक्षाही जे कायदे करतं विधिमंडळ किंवा संसद, तर ते त्या पटलावरती हा विषय गेला आहे. त्यामुळे हे कायदेशीर आव्हानपेक्षा राजकीय आव्हान मोठं होत आहे आणि ही सगळी साधारण भीती आपल्या सगळ्यांना आहे. परंतु यापेक्षाही मला काय म्हणायचं आहे की आपले कितीतरी मोठे विषय आपले कायदेशीर आव्हानाचे आहेत. आपल्याला आपले शेड्यूल एरियाचं रिव्हिजनचा विषय मागे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याला कळवला. त्यानंतर मिनी माडाचा विषय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने माझ्या काळामध्ये मी 14 मध्ये
मी प्रपोजल पाठवले होते महाराष्ट्रामधले, तो कुठे थंड बस्त्यामध्ये आहे? हे किती मोठं आव्हान आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्या सगळ्या संपल्यागत आहेत. आणि नंतर एंटरप्रेन्योरशिप तर आपली काहीच नाही, झिरो एंटरप्रेन्योरशिप आहे. त्यामुळे बिलियनियर जर देशामध्ये 165 बिलियनियर आता 92च्या 90च्या नंतर तयार होतात आणि 50% बिलियनियर एका गुजरातमधले होतात, तर आमचा एखादा बिलियनियर त्याच्यामध्ये आहे का? जाऊ दे, मिलियनियर तरी आहे का? काहीच नाही. त्यामुळे ही किती मोठी म्हणजे आर्थिक विवंचना आहे आमची. आणि मग 15,000चा बजेट, 15,000 कोटीचा बजेट, 12,000 कोटीचा बजेट आमचा काय करतो, कुठे झोपा काढतो, असं म्हणजे उपरोधिकपणे म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि ते आव्हान असेल आमच्या आदिवासी विकास विभागाला. तर ही अत्यंत म्हणजे वाईट घटना आहे. मायग्रेशन आमच्या लोकांचं खूप आहे. अहो, आपल्या 24च्या निवडणुकीमध्ये भुसारा साहेब, मी सुद्धा प्रचारात गेलो होतो बरं का. आम्ही एका प्रचारामध्ये खेड्याला गेलो तर 70% लोक त्यामध्ये मायग्रेट झालेले त्या गावामधून. आणि 2000 वस्तीचं गाव, 70% लोक मायग्रेट झालेले ट्रायबलचे. मला सांगा त्यांना कोण आणणार? म्हणजे एवढे तुमचे लोक तुमचे खूप पैसेवाले आहेत का ट्रायबलचे? नाही आहेत. अहो, ते तेलंगणामध्ये गेलेले आणि पुसद साईडला आमच्या त्या लोकांचं मतदान झालं नाही. कसं तुमचे लोक निवडून येणार? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मायग्रेशन म्हणजे आमचा माणूस मायग्रेट का होतो, तो कसा होणार नाही? त्याला कुठलेही रिसोर्सेस, स्थानिक रिसोर्सेस त्याला टॅप केले पाहिजे गव्हर्नमेंटने. आणि त्यामध्ये कसं म्हणजे त्याचं जीवन बदललं पाहिजे याचा विचार नाही व्हायला पाहिजे, आदिवासी विकास विभागाकडून व्हायला पाहिजे. परंतु तो तुमची विश लिस्ट तुम्ही सांगितल्याशिवाय ते होणार नाही. आणि तुमचा विश लिस्ट कुठून येईल? तर ती तुमच्या सोसायटीमधून येईल. म्हणून आमच्या ज्या संघटना सगळ्या त्यांचं कॉन्फेडरेशन असलं पाहिजे. लामटे साहेबांनी जे म्हणलं की मी नेतृत्व द्यायला तयार आहे, भुसारा साहेबांनी जे म्हणलं मी नेतृत्व द्यायला तयार आहे आजही. अरे, कॉन्फेडरेशन होणं आवश्यक आहे लोकांचं तुमचं. आज म्हणजे ट्रायबल डॉक्टर्स फोरम, ट्रायबल इंजिनियर्स फोरम, अप्रॉड एक जनरल फोरम आणि अशा शेकडो आणि हजारो ज्या तुमच्या सामाजिक संघटना यांचं संघटन होणं, कॉन्फेडरेशन होणं खूपच आवश्यक आहे. त्या दुर्दैवानं होत नाही. मला वाटते खूप काही गोष्टी आहेत, आपण वेगवेगळे डिलिब्रेशन घेऊ शकतो. मात्र या पार्श्वभूमीला एक मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपले प्रतिनिधी खूप इन्व्हॉल्व आहेत. भुसारा साहेब खरं म्हणजे निवडून नाही आले तरी ते काम करणार आहेत आणि अगोदर छान काम केलेलं आहे. हे बघा, न्यूझीलंडची पार्लमेंट आहे लामटे साहेब, आणि त्या न्यूझीलंडच्या पार्लमेंटमध्ये तिथली एक माओरी संस्कृतीमधली म्हणजे अबॉरिजिन मधलीच तर ती एक मूळ निवासी हॅना रोहिटी मायमी क्लार्क नावाची 21व्या वर्षी, ती 170 वर्षाच्या टेन्यूरमध्ये 21व्या वर्षी ती म्हणजे खासदार, एकमेव खासदार झालेली आहे. आणि ती आदिवासी आहे, ओरिजिन म्हणजे आदिवासी आहे ती. आज तिचं वय 22 वर्षाचं वय आहे. आणि त्यांचा एक हाका नावाचा अग्रेसिव्ह असा एक म्हणजे तुमचा लढवयाचा नृत्य आहे लढवयाचं. तर त्यांचे जे आरक्षण व्यवस्था आहे तिथली, त्या आरक्षण व्यवस्थेला जेव्हा गदा आली, काल परवाला गदा आली आणि तो प्रस्ताव पार्लमेंटमध्ये सगळ्यांना देण्यात आला आणि तिच्या समोर आला, तर तेव्हा ती गरजली, त्या हाकाचं नृत्य करत ती गरजली आणि तो कागद फाडून टाकला आणि तिला 1 दिवसाचं ते बहिर्गमन सुद्धा म्हणजे पनिशमेंट झाली. परंतु ती एवढी प्रसिद्ध झाली आणि ती त्या आदिवासीच्या हक्कावरती न्यूझीलंडमधल्या आलेली गदा ती सहन करू शकली नाही आणि ती जगात एवढी प्रसिद्ध झाली की बीबीसीने तिची मुलाखत घेतली आणि तिला जगातल्या 100 महिलांमध्ये तिला प्रभावी महिला म्हणून जाहीर केलं. मला सांगा, तर हे म्हणजे तुमच्यामध्ये स्पिरिट आहे, तुम्ही दोघांमध्ये 100% आहे, पण मी जाहीर सांगतो आमच्या अशोक उईके साहेबांमध्ये नाही नाही नाही. तर हा म्हणजे जवळून अनुभव आहे. आणि ते म्हणतील मला बीजेपीनं तिकीट दिलं, मला बीजेपीनं निवडून आणलं, मी कसा निवडून आलो हे मला माहित नाही, त्यामुळे मी बीजेपी जे म्हणेल तेच करीन.
थांबतो आणि कृती समिती आणि इंजिनियर फोरमने खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. पुणे ही खूप मोठी नगरी आहे, सगळ्या म्हणजे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होईल असे तुम्ही इथून सगळं काही सूत्र हलवू शकता. कॉन्फेडरेशन करा, हेड ऑफिस तुम्ही इथे ठेवा, परंतु या दृष्टीने आपली वाटचाल झाली पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आत्ताच आपण जे अध्यक्षीय भाषण ऐकलं ते सेवानिवृत्त अधिकारी IAS माननीय सुरकुंडे साहेब. सेवा प्रविष्ट असताना अनेक कार्यांसाठी त्यांचा गौरव केला गेला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 1979 साली, त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी नामांकनासाठी 1882 साली, त्याचबरोबर IAS नामांकनासाठी 1996 साली आणि राज्य माहितीचा आयुक्त यासाठी 2017 साली त्यांना नामांकित केलं गेलेलं होतं. त्यांनी विविध पदं धारण केलेली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, अति विभागीय आयुक्त अमरावती आणि नागपूर येथे सुद्धा त्यांनी काम केलं. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे. 29 तारखेला धामेरी येथे गगनगिरी कार्यालयामध्ये संयुक्त जयंती महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व बांधवांनी सक्रिय सहभाग होऊन पुन्हा एकदा आपण संघटित आहोत, आपली ताकद दाखवून देऊया, यासाठी सज्ज होऊयात. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. त्यासाठी मी भोजने साहेबांना इथे आमंत्रित करते. सन्माननीय भोजने साहेब, ज्याप्रमाणे निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या व्यक्ती आपल्याला भेटतात, आपल्या भल्यासाठी झटतात, तेव्हा त्यांच्या कार्याचा खरं तर परिचय आपल्याला होत असतो. आणि त्या सगळ्या व्यक्ती आज इथे एका वेगळ्या कारणाने जुळून आल्या, एका माळेत त्यांना ओळखता आलं आणि यांच्या रूपाने आपल्यासाठी सज्ज झालेलं हे अखंड बदल पेरणारं व्यासपीठ आज आपल्याला यांच्या माध्यमातून मिळालं. यांचं खरंच आदिवासी समाज कृती समिती विजय असो, विजय असो. आदिवासी समाज कृती समिती आणि ट्रायबल इंजिनियर्स फोरम येत्या महिन्यामध्ये, मला वाटतं डिसेंबरमध्येच त्यांनी धनगर समाजाने आता त्यांचा अधिवेशन म्हणण्यापेक्षा पुण्यामध्ये मोठा मेळावा घेण्याचं आयोजित केलेलं आहे. म्हणजे मगाशी आपले मारुंजीकर सर यांनी त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या लेक्चरमध्ये एक उल्लेख केलेला होता की आपण काय करतो, आपल्याला वाटते आपण केस जिंकलो आणि केस जिंकल्यानंतर आपण स्तब्ध राहतो, सुस्त होतो की जिंकलो, आता काय काळजी गेली. परंतु तसं नसते. परत धनगराने आपल्याला विरुद्ध आव्हान उभं केलेलं आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला आपले डॉक्टर आमदार किरण लामटे साहेब, भुसारा साहेब अक्षरशः कळकळीने विनंती करतात, कळकळीने आवाहन करतात की सगळ्यांनी एकजुटी राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये संघटनांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असला पाहिजे. सर्व संघटनांनी एकत्रित राहून जर यासाठी मोठं योगदान दिलं तरच आपल्याला खरं म्हणजे खऱ्या अर्थानं हा धनगराविरुद्धचा आणि सगळ्या प्रकारचा लढा आपल्याला निश्चितच जिंकता येईल. आदिवासी समाज कृती समिती, डॉक्टर ट्रायबल इंजिनिअरिंग फोरम यांच्या वतीनं आभार मानतो सर्वांचं या उपस्थितीबद्दल. आणि या ठिकाणी आपल्याला स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे. खाली सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यानंतरच या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि मला वाटते सांगतासमोर काही राष्ट्रगीत होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे
जय हे, जय 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 हे. भारत माता की. आदिवासी एकजुटीचा. जय आदिवासी.